महेश दादा फुलोरे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतो. डीजे मास्टर समारंभ मित्र आवाज बसला, माझा आवाज वाटत थोडासा. महेश दादा फुलोरे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. एक प्रसिद्ध उद्योजक आपण पाहतो आणि कैलासजी भोईर साहेबांच्या शुभ आपण सन्मान करत आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. त्याचबरोबर सचिन दळवी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आगरी सेना अध्यक्ष विक्रांत दळवी यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करावा. सचिन दळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आगरी सेना अध्यक्ष विक्रांत दळवी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करावा. सन्माननीय वासुदेवजी भोईर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. कैलासजी भोईर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते वासुदेवजी भोईर साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करावा. आमच्या व्यासपीठावरती शुभ सन्मान या ठिकाणी केले जात आहेत. अंबरनाथ श्री 1995 शनकी ते विनर आहेत वासुदेवजी भोईर. चला आपण बॅकग्राऊंड प्ले करायची डीजे मास्टर. समाजसेवक याचा देखील शुभ सन्मान केला जाईल. बाबू दळवी यांना विनंती करतो आपण हिमांशु सासे यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे. स्पर्धेच्या वतीनं स्वर्गीय सचिन भोईर स्मृती चषक 2024चा पर्व मित्रांनो आलेल्या सर्व खेळाडूंचं मान्यवरांचं त्याचबरोबर सर्व क्रिकेट रसिकांचं ग्रामस्थ वर्गांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. हिमांशु सासे आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत भिसोलचे, त्याचा आपण शुभ सन्मान करतोय. बाबू दळवी यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. तर आपण शुभ सन्मान या ठिकाणी करतोय आमचे डीजे मास्टर ज्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली. 2 दिवस ज्यांना आपण खूप चांगले संगीत देखील त्यांच्या माध्यमातून ऐकली. त्यांचे डीजे मास्टर बाबू, डीजे बाबू आपण या
निशिकांत ऐगडे यांच्या शुभ हस्ते आपण डीजे मास्टर बाबू यांचा देखील सन्मान करणार आहोत. डीजे बाबू याचा आपण सन्मान करणार आहोत. अनेक साऱ्या वाहिन्या आपण पाहिल्या असतील, त्यातूनच आपण पाहिलं आपल्या जवळचीच आणि आपल्या हक्काची ज्या ठिकाणी वाहिनी ज्यांनी सुरू केली. खूप कमी वयामध्ये त्याने क्रिकेट देखील खेळलं, त्याचबरोबर क्रिकेटचं म्हणजे काम पाहिलं आणि त्याच्यानंतर ही वाहिनी त्याने निर्माण केली. ते आमचे नक्कीच ग्रामीण टेनिस क्रिकेटचे ऑनर तेजेश भोईर आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीचं आपण एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. खूप चांगली क्लॅरिटी विथ क्लॉरिटी आणि तेजेश भोईर यांचा विशेष सन्मान होतोय या आमच्या व्यासपीठावरती. डीजे या ठिकाणी स्वर्गीय सचिन भोईर स्मृती चषक 2024 पर्व अनुभवला आणि सर्व खेळाडूंचं नक्कीच आम्ही विशेष आभार व्यक्त करू. या स्पर्धेमध्ये त्यांनी खूप चांगला खेळ केला, त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा गालबोट या स्पर्धेला लागलेला नाही. त्याचबरोबर पुढच्या वर्षी देखील ही स्पर्धा भव्य दिव्य करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि थोड्याच वेळानं आपण पारितोषिक वितरण सोहळ्याला देखील सुरुवात करणार आहोत. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, त्याचबरोबर आपण पाहतो मॅन ऑफ द सिरीज आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी रोख रक्कम आणि प्रथम क्रमांक देऊन आपण सन्मानित करणार आहोत. परशुरामजी पाटील यांना विनंती करतो आपण या आणि अमोल महाजन आमचे आपण यायचंय लगेच आणि विजय उमरे यांना देखील विनंती करतो आपण या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण मेगा फायनलच्या सामन्याची मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देणार आहोत. यावर आपण व्यासपीठावरती मान्यवरांना विनंती करेल. तर आपण देऊया मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीर ज्यांना आपण पाहिलं टीमचा स्कोर कमी होता, लॅब आउट झाला होता आणि अंतिम बॉलवरती चौका ठोकला तो किरण शिंदे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच चा मान ठरतोय. थँक्यू सो मच. त्यानंतर
चला लगेच दोन्ही टीमच्या खेळाडूंनी आपण समोर यायचे पारितोषिक वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करतोय. निशी आपण या पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करतो. आपण दोन्ही टीमचे खेळाडू आपण समोर यायचे लगेच. चॅम्पियन संघ नक्कीच रावी 11 संघ ठरला चॅम्पियन आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला तो जयश्री साई टीम. आणि आपण लगेच पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय. लक्ष असू द्या दोन्ही संघ. तर या सर्वप्रथम आपण पारितोषिक देणार आहोत या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. आणि हा पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय सुजाताताई भोईर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यावा. उत्कृष्ट गोलंदाजसाठी ही ब्युटिफुल अशी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच 56 ग्रुप कांसेगाव यांच्या वतीनं. आणि लक्ष असू द्या दोन्ही टीमचे खेळाडू या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ज्यानं खूप चांगली गोलंदाजी केली कालच्या दिवसामध्ये देखील, ज्यांची एज आहे 51, तुषार उर्फ मामा या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. डीजे एखाद्या यंगस्टर खेळाडूला लाजवेल अशी फिटनेस देखील त्यांची. अभिनंदन मामा. त्यानंतर दुसरा अवॉर्ड या ठिकाणी आपण देणार आहोत उत्कृष्ट फलंदाज. आणि हा पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय सुनीलजी भोईर सुनीलजी भोईर आणि सनी माली यांना विनंती करतो आपण पुढे यावा हा पारितोषिक देण्यासाठी. उत्कृष्ट फलंदाज त्याच्यासाठी देखील ही ब्युटिफुल अशी ट्रॉफी असेल. सनीजी माली आणि सुनीलजी भोईर यांच्या शुभ हस्ते आम्ही देणार आहोत ही ट्रॉफी. तर उत्कृष्ट फलंदाज ज्याने या स्पर्धेमध्ये अप्रतिम बॅटिंग केली आजच्या दिवसामध्ये तो या ठिकाणी बाद झाला, त्याला यश मिळालं नाही. परंतु कालच्या दिवसामध्ये खूप चांगली बॅटिंग शेवटपर्यंत त्याने केली आपल्या टीमसाठी. तो सचिन ठरलाय उत्कृष्ट फलंदाज. क्या बात आहे सचिन, वाईड आहे. कालच्या दिवसामध्ये हा आवाज खूप वेळ ऐकला. आणि चला नक्कीच उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज देखील असतील, त्यामुळे नक्कीच मामा आपण पुन्हा एकदा यायचंय. तुषार मामा आपण या आणि त्यांना देऊ आपण शूज. अविनाशजी हेगडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण शूज देणार आहोत. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट देखील असेल आणि सचिनला ती बॅट देखील आम्ही देणार आहोत. सचिन आपण या पुन्हा एकदा. या सचिन त्या ठिकाणी उपस्थित आहेत. हे शूज त्याचबरोबर ट्रॉफी त्याचबरोबर आता देऊया आपण बॅट. प्रभाकरजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते देणार आहोत आपण सचिनला बॅट. खूप चांगली बॅटिंग त्याने केली कालच्या दिवसामध्ये. शेवटपर्यंत तो नक्कीच आपल्या टीम साठी लढत होता. आणि गोल्डे यांच्या नक्कीच माध्यमातून ती बॅट बनवली गेली आहे. थँक्यू सो मच. त्यानंतर आता देऊया आपण स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक देण्यासाठी विनंती करतो वासुदेवजी भोईर आणि यासीमबाई शेख यांना विनंती करतो आपण पुढे या. दोन्ही मान्यवरांना द्वितीय क्रमांकासाठी ही ट्रॉफी आपण द्यायची आणि रोख रक्कम देऊन आपण सन्मानित करणार आहोत. क्या बात, या प्रतिम अशी ही ट्रॉफी. आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरल्या स्पर्धेमध्ये जय श्री साई संघ ठरलाय. संपूर्ण संघाने यायचंय द्वितीय क्रमांक. डीजे
डीजे अभिनंदन जयश्री साई टीमचं अभिनंदन पुन्हा एकदा, कारण की खूप चांगला खेळ त्याने स्पर्धेमध्ये केला आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो मोरिया. थँक्यू सो मच. आणि नक्कीच आपण पाहतोय ही स्पर्धा भरपूर चांगली पद्धतीने पाहायला मिळाली. वर्ष क्रमांक पहिलं पंकजदादा फुलोरे आमचे आयोजन कमिटी, त्याचबरोबर प्रतीकजी भोईर, निशिकांत एगडे आमचे निशी. खास करून मी निशीचं खूप आभार व्यक्त करेन, कारण की त्याच्या माध्यमातून इथे या स्पर्धेमध्ये खूप प्रेम मिळालं आणि त्या सर्व कमिटीचं देखील विकास भोईर देखील असतील, योगेश तानगे, बाबू दळवी, यश फुलोरे, तेजेश शेलार, विशाल पाटील असतील, त्याचबरोबर दीपेश भोईर, जयदीप मडवी, वीर देसाई, प्रसाद भोसले, किरण भोईर, निहाल भोईर, भवीन भोईर, विक्रांत दळवी, प्रतीक राजगुरू, त्याचबरोबर जयेश भोईर, जयदीप भोईर, हर्षल भोईर, नीरज भोईर आणि कौस्तुभ भोईर ही सर्व नक्कीच आमची आयोजन कमिटी. जरा आयोजन आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या आयोजकांसाठी. वर्ष क्रमांक पहिलं, परंतु नक्कीच पुढच्या वर्षी काही वेगळ्या संकल्पना देखील आम्ही घेऊन येणार आहोत या स्पर्धेमध्ये आणि खूप चांगले आयोजन. तर आता देऊया आपण मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज, मालिकावीर साठी ट्रॉफी, त्याचबरोबर या ठिकाणी कूलर देखील असेल ती घ्यायची आपण निश्चित पहिले. आणि हे अवॉर्ड देण्यासाठी, हे किताब देण्यासाठी मी निशिकांत, त्याचबरोबर बाबू आणि विकास आणि अभि एगडे, विशू फुलोरे आपण देखील या. विशू आमचे अत्यंत जवळचे मित्र, या ठिकाणी आपण देखील यायचे आणि देणार होतो आपण मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज, निशिकांत, त्याचबरोबर बाबू, विकास, अभि एगडे असतील आणि विशू देखील येत आहेत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये नक्कीच आपण ही मॅन ऑफ द सिरीज, मालिकावीर या ठिकाणी देणार आहोत. आणि कोणता खेळाडू असेल या स्पर्धेमध्ये मालिकावीर, सुचवायचं आपण. पंकजदादा फुलोरे आपण देखील या. आणि मालिकावीर खेळाडू आहे ज्यानं अनेक साऱ्या स्पर्धा अक्षरशः गाजून सोडल्या आहेत. बॉक्स क्रिकेटचा बादशाह, बेताज बादशाह लॅबो ठरलाय या स्पर्धेतील मालिकावीर. आम्ही 1 मिनिट संवाद जरूर साधणार आहोत. 1 मिनिट लॅबोची आम्ही संवाद साधणार. लॅबो 1 मिनिट थांबायचं आहे, कारण की लॅबो बोलत नाही, लॅबोची बॅट बोलते फक्त. तर आता देवी आपण या ठिकाणी प्रथम पारितोषिक आणि लहान मुलांचा देखील आम्ही शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत, कारण की लहान मुलं भरपूर आहेत. त्यांचं देखील ओलेंडर्स या आमचे खऱ्या अर्थानं चेंडू जर एखादा बाहेर गेला तर त्याला आतमध्ये त्वरित पाठवण्याचं काम म्हणजे होलेंडर्सने केलेलं आहे आणि तुमचा देखील सन्मान आम्ही करणार आहोत, हरकत नाहीये. आता देऊया आपण चॅम्पियनची ट्रॉफी. चॅम्पियन इज द चॅम्पियन टीम जॉर्ज 11, रावी 11 चॅम्पियन. सर्व संघ खेळाडून यायचे आणि हा पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेल महेशदादा फुलोरे, त्याचबरोबर कृष्णा मामा भोईर आणि त्याचबरोबर 56 ग्रुप संपूर्ण आमची आयोजन कमिटी. चला आपण या देऊया आपण प्रथम क्रमांक या ठिकाणी टीम रावी 11 ला. चॅम्पियन इज द चॅम्पियन, रावी 11 चॅम्पियन डीजे.
सो मच डीजे. तर अभिनंदन चॅम्पियन संघ रावी 11 आणि त्याचे पुरस्कर्ते होते आमचे मित्र विशू. क्या बात आहे. आणि आपण पाहतो आयोजन कमिटी पंकज दादा फुलोरे असतील, प्रतीक भोईर, निशिकांत एगडे, विकास भोईर असतील, योगेश थानगे, बाबू दळवी, यश पुळरे, तेजस शेलार, त्याचबरोबर विशाल पाटील, दीपेश भोईर, जयदीप मडवी, वीर देसाई, प्रसाद भोसले, किरण भोईर, नेहाल भोईर, भवीन भोईर, विक्रांत दळवी, प्रतीक राजगुरू, जयेश भोईर, जयदीप भोईर, हर्षल भोईर, नीरज भोईर आणि कौस्तुभ भोईर, सर्व आयोजन कमिटी नक्कीच आपलं विशेष आभार व्यक्त करतोय. या ठिकाणी नक्कीच खूप चांगली क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि फोटो सेशन देखील या ठिकाणी केला जातोय. चॅम्पियन संघ रावी 11 आपण पाहतोय. थँक्यू सो मच. सर्वांचा आपण विशेष आभार व्यक्त करूया आणि ऑलराऊंडर्स आमचे आपलं देखील मी विशेष आभार व्यक्त करेल. तर खूप चांगली क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय सचिन भोईर स्मृती चषक मित्रांनो आपण पाहिलं आणि स्पर्धा खूप चांगली रंगली. पुढच्या वर्षी आम्ही काही वेगळ्या संकल्पना तुमच्या समोर जरूर घेऊन येणार आहोत आणि जर चुकून कोणाचं नाव देखील राहिलं असेल तर क्षमा असावी. आणि लहान मुलांचा देखील एक फोटो घ्यायचा आहे आपण. चला लहान मुलांचा देखील आपण फोटो या ठिकाणी घेतोय. अभिनंदन टीम रावी 11. थँक्यू सो मच. सर्व खेळाडूंचा विशेष आभार. कॉंग्रॅच्युलेशन लॅबो.